नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त असा व्हिडिओ। यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 2.4। चला तर बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे। पुढील संख्या चढत्या भाजणीत म्हणजेच मांडणीत लिहा। संख्या दिलेल्या आहेत बघा। राइट द फॉलोइंग नंबर इन असेंडिंग ऑर्डर। असेंडिंग मीन्स चढत्या मांडणीत सांगितलं आपल्याला छोटी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, आपली असेंडिंग ऑर्डर आहे। संख्या सगळ्या ज्या आहेत त्या बघूया काय आहेत। तर सगळ्यात छोटी संख्या विचारली आपल्याला। चला बघूया संख्या काय आहे। तर 98,230, 98,023, 89,320 आणि 98,032 मीन्स 98,230, 98,023, 89,320 आणि 98,032। यात सगळ्यात छोटी जो नंबर आहे तो आहे हा 89,000 याला आपण पहिला नंबर दिला। याच्यापेक्षा आता हे सगळे 98 दिसत आहेत आपल्याला, आपण लास्ट 3 डिजिट विचारात घेऊया। आता इथे आहे 98,023 आणि इकडे जो आहे तो इथे काय दिसतोय आपल्याला 32 दिसतोय, म्हणजे हा असेल आपला सेकंड नंबर, हा असेल आपला थर्ड नंबर आणि नंतर हा 230 म्हणून आपला असेल 4 नंबर। मीन्स आपले नंबर येत आहेत 89,320, नंतर 98,023, 98,032 आणि 98,230 असे नंबर आपल्याला कुठे दिसत आहेत। तर असे नंबर आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहेत बघा। हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे। चला तर बघूया पुढचा प्रश्न। 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाण्यासाठी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? व्हॉट इज द लार्जेस्ट 3 डिजिट नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय ऑल 3 नंबर्स 8, 10 अँड 12। आता आपल्याला 8 ची टेस्ट माहिती आहे, लास्ट 3 डिजिटला 8 ने डिवाइड व्हायला पाहिजे किंवा लास्ट 3 0 पाहिजे। 10 ची लास्टला 0 पाहिजे, म्हणजे आता जर 10 चा विचार केला तर हा ऑप्शन आपला इथे कट होणार आहे। आणि 12 ची टेस्ट काय आहे, तर त्या नंबरला 4 आणि 3 ने डिवाइड व्हायला पाहिजे। मग आता चला आपण पहिले 12 साठी कन्सिडर करूया। हा नंबर 3 ने डिवाइड होतोय, पण 4 ने डिवाइड होईल का? तर नाही होते, म्हणजे हा पहिला नंबर पण आपला जातोय। चला पुढचा नंबर बघूया आपला। हा जो नंबर आहे तो 10 ने डिवाइड होतोय, पण 8 ने डिवाइड होत नाही। 900 8 ने डिवाइड नाही होणार। 4 ने पण डिवाइड होतोय, 3 ने पण डिवाइड होतोय, 10 ने पण डिवाइड होतोय, पण 8 ने डिवाइड होत नाही, म्हणून हा पण नंबर नाही येणार। मग उरलेला ऑप्शन आपण चेक करूया। 8 ने डिवाइड होण्यासाठी लास्ट 3 डिजिट, तर ह्या नंबरला 8 ने डिवाइड होतंय। 8 1 जा 8, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 0 आहे म्हणून 2 ने पण डिवाइड होतंय। यांची बेरीज केली तर त्याला 3 ने डिवाइड होतोय। लास्ट 2 डिजिट पण 4 ने डिवाइड होत आहे, म्हणून हा जो नंबर आहे तो तीनही नंबरने डिवाइड होतोय 960। हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। चला तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे। 89 × 15 + 11 × 15 - 500 सोडवल्यावर मिळणारे उत्तर काय असेल? द आन्सर इज, हे सॉल्व करायचं आहे। दिलेलं 89 × 15 + 11 × 15 - 500 हे सॉल्व केलं तर आता बघा यांचा विचार करूया। तर दोघांकडे पण 15 आहे, या दोघांकडून आपण 15 कॉमन घेतला तर आपल्याला मिळेल 89। 15 बाहेर घेतला म्हणून इथे +11 आणि -500। आता 15 ॲज इट इज ठेवलं, इथं मल्टिप्लाय 15 मल्टिप्लाय ह्या दोघांची ॲडिशन केली तर ती किती होते? 100 -15 केलं तर आपल्याला 15 × 100 केलं तर ते मिळेल 1500 - 500 आणि यांची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला मिळतं आहे 1000। मीन्स आपलं करेक्ट आन्सर, योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी इज द करेक्ट आन्सर 1000। चला तर बघूया पुढचा प्रश्न।
1,30,429 डिवाइड 13 या पदावधीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे. 1,30,429 डिवाइड बाय 13. सिम्प्लिफाय दिस एक्सप्रेशन गिव्स द आन्सर. मीन्स आपल्याला जो नंबर दिला आहे 1,30,429 ह्या नंबरला आपल्याला 13ने डिवाइड करावं लागेल. 13 × 1 = 13. 0 0 आपण हा 0 खाली घेतला, डिवाइड होत नाही म्हणून वरती एक 0 घेऊन टाकायचं. नंतर 4 याला पण डिवाइड होत नाही, वरती आपण 0 घेणार. नंतर हा 2 खाली घेतला तर आपल्याला मिळेल 13 3 = 39. काय रिमेन राहतो 3. हा 9 ॲज इट इज घेतला. 13 3 = 39. यांची सबट्रॅक्शन केली, रिमाइंडर 0 येतो आणि आपलं करेक्ट आन्सर आहे 10,033. हे आहे ऑप्शन नंबर ए मध्ये इज द करेक्ट आन्सर. चला तर बघूया पुढचा प्रश्न. मोटारींच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत? देअर आर 14 rows ऑफ अ कार इन वन पार्किंग लॉट. इच रो हॅज 420 पार्किंग स्पेस. सो हाऊ many space are there in a total for the parking car in the parking lot. एका लाईन किती लाईन आहेत? 14 लाईन. एका लाईनला किती गाड्या पार्क होत आहेत? एक 1 लाईनमध्ये 420 कार पार्क होत आहेत. तर अशा 14 गाड्यांसाठी आपल्याला 14 लाईनसाठी काय करावं लागेल? त्याला 14ने मल्टिप्लाय करावं लागेल. 14 0 0. 14 2 = 28. कॅरी 2 आला आहे. 14 4 = 56 + 2 केले तर मिळेल आपल्याला 58. मीन्स आपलं करेक्ट आन्सर आहे 5,880. ते आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतंय इज अवर करेक्ट आन्सर. पुढे बघा. एका शाळेत 407 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? इन अ स्कूल 704 डेस्क आर टू बी प्लेस इन 22 classrooms. इफ द नंबर ऑफ डेस्क टू बी प्लेस इन each classroom इज द सेम, हाऊ मेनी डेस्क विल बी प्लेस इन each classroom रिस्पेक्टिवली. प्रत्येक वर्गात सारखेच डेस्क ठेवायचे आहे. 22 वर्ग आहे म्हणजेच आपल्याला काय करावे लागेल? जेवढे डेस्क आहे 704 त्याला 22ने डिवाइड करावं लागेल. मग आपण काय करणार? तर 704 704 डिवाइड 22. 22 3 = होतात 66. जर सबट्रॅक्ट केले तर आपल्याकडे 4 रिमेन्स राहतात. हा 4 मीन्स 22 2 = 44. म्हणजेच एका वर्गात किती डेस्क असणार आहेत? तर 32 डेस्क असतील. हे आहे ऑप्शन नंबर ए मध्ये इज अवर करेक्ट आन्सर. चला तर बघूया पुढचा प्रश्न. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. हे खाली ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी कुठल्या संख्येने त्याला भाग जाईल? सबट्रॅक्ट द सम ऑफ इट्स डिजिट फ्रॉम द नंबर. द रिझल्टिंग नंबर कॅन बी ऑलवेज डिवाइड. कशाने डिवाइड होईल? आता आपण कुठलाही एक नंबर घेऊन बघू. सपोज आपण 25 घेतला. याच्या डिजिटची ॲडिशन करायची. मीन्स 5 + 2 किती होत आहेत? 7. ते या नंबरमधून जर सबट्रॅक्ट केले तर आपल्याकडे किती येत आहेत? 18 येत आहेत. 18ला कशाने भाग जातो आहे? तर 9ने डिवाइड होत आहे. बघा 18ला आपण समजा 15 नंबर घेतला. या दोघांची जर ॲडिशन केली 1 + 5 तर किती होते? 6 होते. यातून 6 सबट्रॅक्ट केला तर आपल्याकडे आन्सर येतं आहे 9. 9ला 9ने डिवाइड होत आहे. आपण सपोज 32 घेतला. या दोघांची ॲडिशन किती होईल? 3 + 2 5 होतो. यातून सबट्रॅक्ट केला तर आपल्याकडे किती उरत आहेत? 27. याला पण 9ने डिवाइड होते. असा कुठलाही नंबर घेतला तरी त्याच्या अंकांची बेरीज त्याच्यातून स्वतःतून वजा केली, त्याचे डिजिट आहे त्याची ॲडिशन करून त्या नंबरमधून सबट्रॅक्ट केली तर नेहमी त्याला 9ने भाग जाऊ शकतो. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.